नमस्कार. बायोलॉजीच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळी आपण नॅचरल सिलेक्शन की आपण इव्होल्युशनमध्ये नॅचरल सिलेक्शनचा रोल पाहिला होता. जेनेटिक व्हेरिएशन, म्युटेशन होतं. मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन हा भाग बघतोय. त्यातला पहिला पॉईंट पाहिला जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा पॉईंट आपण काल आपण पाहिला तो नॅचरल सिलेक्शन, आणि आता तिसरा पॉईंट पाहतोय आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता आयसोलेशन म्हणजे काय? आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन of a particular species into smaller unit which prevent the interbreeding between them. काय म्हटलेलं आहे? एक पॉप्युलेशन आहे, कुठल्याही प्राण्याचं वनस्पतीचं पॉप्युलेशन आहे, आणि तो तेवढाच भाग असा वेगळा झालेला आहे, तो कधीही इतर पॉप्युलेशन बरोबर, त्या प्राण्याबरोबर तो काय होत नाही, मिक्स होत नाही, आणि त्यामुळे ते काय होतं, तो सेपरेट झालेला गट जो आहे की हजारो वर्षे त्यांच्यामध्ये कधीही दुसऱ्या गटाबरोबर काय झालं नाही, रिप्रोडक्शन झालं नाही, तर मग काय होतं, एक वेगळी स्पेसीस तयार होते. Isolation is the separation of population of a particular species into smaller unit which prevent the interbreeding between them. Some barriers which prevent the gene flow or exchange of gene between the isolated population is called isolating mechanism. काय म्हटलेलं आहे? सम बॅरियर्स विच प्रिव्हेंट द जीन फ्लो. काही बॅरियर्स असतात, अडथळे असतात की जीन फ्लोला काय करतात, अडथळा निर्माण करतात. एक्सचेंज ऑफ जेन्स, त्यांच्यामध्ये जीनची देवघेव होत नाही, मिक्सिंग होत नाही बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन्स. असं आयसोलेट केलेलं पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये त्याचा काय फायदा होत नाही. इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑपरेटेड इन नेचर अँड देअरफोर डायव्हर्जन्स अँड स्पेसिएशन मे ऑकर. काय? नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम, अनेक मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्या मेकॅनिझममध्ये काय होतं की नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स आर ऑपरेटेड, अनेक त्याच्यावरती परिणाम करतात मेकॅनिझम आहेत आयसोलेशनच्या, अँड देअरफोर डायव्हर्जन्स अँड सेपरेशन मे ऑकर. त्यामुळे काय होतं, डायव्हर्शन वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या मार्गानं त्यांचे जेनेटिक बदल होत जातात, आणि स्पेसिएशन होतं, आणि कालांतरानं पुन्हा ते त्या एकाच गटातील प्राणी दोन आयसोलेट झालेले एकत्र आणले आणि त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन केलं तर पुनरुत्पादन होत नाही, आणि पुनरुत्पादन न होणाऱ्या गटाला आपण काय म्हणतो, स्पेसीज म्हणतो. अशा पद्धतीने नवीन स्पेसीज होतात. The isolating mechanism are of two types, namely geographical isolation and reproductive isolation. काय म्हटलेलं आहे? आयसोलेटिंग मेकॅनिझम आहे त्या मुख्य दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे जॉग्राफिकल आयसोलेशन, भूभाग आहे तो काय होतो, वेगळा राहतो, आणि मध्ये अडथळा असतो, त्यामुळे ते प्राणी वनस्पती पुन्हा त्या दुसऱ्या भूभागावरच्या प्राणी वनस्पतीमध्ये मिक्स होतं नाही. त्याला म्हटलेलं आहे जॉग्राफिकल आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे एकत्र असून सुद्धा ते काय होतं, त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन, अनेक वर्षे पुनरुत्पादन होतं नाही. जॉग्राफिकल आयसोलेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिजिकल आयसोलेशन. त्याला काय म्हटलेलं आहे, फिजिकल आयसोलेशन म्हटलेलं आहे. इट ऑकर्स व्हेन अन ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 2 or more ग्रुप्स ऑफ geographically barriers such as river, ocean, mountain, glaciers, etc. काय म्हटलेलं आहे की ते प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा समूह आहे, आणि त्यांच्यामध्ये जॉग्राफिकल बॅरियर अडथळा निर्माण झाला आहे. मग कधी आहे, दोन्हीच्या मध्ये काय आहे, मोठी नदी आहे, त्यामुळे दोन नदीच्या अलीकडचे प्राणी हजारो वर्षे, त्या पलीकडच्या पाणी जर बारमाही असेल तर नदीच्या पलीकडच्या प्राण्यामध्ये काय होणार नाहीत, मिक्स होणार नाहीत, आणि अशा पद्धतीनं तिथल्या परिस्थितीला ते ॲडजस्ट करत करत नवीन कॅरेक्टर डेव्हलप करतात, आणि मग हजारो वर्षे गेल्यानंतर पुन्हा ते दोन्ही बाजूचे प्राणी एकत्र आणले, त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन करण्याचा प्रयत्न केला तर पुनरुत्पादन होतं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं रिव्हर आहे, मध्ये महासागर आहे, ओशन आहे, म्हणून आता हिंदी महासागर भारतातले आणि त्याच्या दुसऱ्या देशातले भारत आणि श्रीलंका हे प्राणी काय होतात, आता जाऊ शकतात का तिकडे? नाही जाऊ शकत. म्हणजे त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होतं नाही, म्हणजे घडलेलं नाही अनेक वर्षापासून, आणि मग कालांतराने काय होतील, कॅरेक्टर बदलले तर मग ते वेगळी स्पेसिस तयार. माउंटनमध्ये पर्वत आहे मोठाच्या मोठा, की इकडचे प्राणी वनस्पती पोलन ग्रेन तिकडच्या वनस्पतीच्या स्टिग्मावरती जाऊ शकत नाहीत. ग्लासियर्स आहेत, बर्फाच्या
बर्फाच्छादित भूभाग आहे, अशा अडथळ्यामुळं काय होतं, ते ऑर्गॅनिझम्समध्ये इंटरब्रीडिंग काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. दीज बॅरियर प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप्स. आणि अशा गटामध्ये काय करतात, हे बॅरियर्स इंटरब्रीडिंग प्रिव्हेंट करतात. द सेपरेटेड ग्रुप्स आर एक्सपोज टू डिफरंट काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आणि अशा पद्धतीनं हा सेपरेट झालेला गट त्यांना तिथल्या वातावरणाला अनेक फॅक्टरना काय करावं लागतं, फेस करावं लागतं. आणि त्या फेस करत करत त्याच्यामध्ये काय होतं, वेगळं कॅरेक्टर निर्माण होतं. अँड दे अक्वायर न्यू ट्रेट्स बाय म्युटेशन. आणि म्युटेशनमुळे त्यांच्यामध्ये काय होतं, नवीन ट्रेट निर्माण होतं, नवीन कॅरेक्टर निर्माण होतं. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप डिस्टिंक्ट जीन पूल अँड दे डू नॉट इंटरब्रीड. Thus, the new species have been formed by geographical isolation. फॉर एक्झाम्पल, डार्विन्स फिंचेस. काय आहे, जॉग्राफिकल आयसोलेशनमुळं काय होतं की त्यांच्यामध्ये अनेक वर्षापासून पुनरुत्पादन न झालं तर असे सेपरेट गट तयार होतात आणि तिथल्या परिस्थितीला ॲडजस्ट करत करत नवीन कॅरेक्टर डेव्हलप करतात. आणि त्या कॅरेक्टरचा जीन दुसऱ्या भूभागावरच्या काय नसतात, प्राण्यामध्ये नसतील तर त्याच्यामध्ये पुन्हा पुनरुत्पादन होत नाही, पुनरुत्पादन होऊ शकत नाही. दुसरा गट आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, जॉग्राफिकल आयसोलेशनचं एक्झाम्पल घेतले डार्विन्स फिंचेस वगैरे. त्या गॅलापॅगोस आयलँडवरचे जे फिंचेस आहेत, त्या इतर तो बेट आहे, त्या बेटावरच्या चिमण्यासारखं असणारे हे पक्षी जे आहेत ते कधीही दुसऱ्या पक्ष्यांशी काही त्यांचं मिलन न झाल्यामुळं ते काय होतात, वेगळे कॅरेक्टरनं वेगळे स्पेसिस तयार झालेली आहे. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. जीनमध्ये बदल होतात. जीन फूल अँड द स्ट्रक्चर ऑफ जेनेटिक ऑर्गन्स. काय, जिनायटल ऑर्गन्स. काय होतं की रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये काय येतं तर जेनेटिक मटेरियल बदलणे, जीन बदलणे, त्याचा पेअरिंग क्रोमोसोमचा तो पेअरिंग जीन काय नसतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये दुसऱ्या पार्टनरमध्ये नसतो. जीन फूल त्यांचे वेगवेगळे होतात. अँड स्ट्रक्चर ऑफ जिनायटल ऑर्गन्स. आणि रिप्रोडक्टिव्ह संस्था जी आहे त्यांची रचनेमध्ये सुद्धा काय होतं, कालांतरानं बदल झालेले असतात तिथल्या परिस्थितीनुसार. इट प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन द पॉप्युलेशन. आणि त्यामुळं काय होतं, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही, पुनरुत्पादन होत नाही. टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. आता ह्या आयसोलेशनवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर प्रीमेटिंग ऑर प्री झायगॉटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. प्रीमेटिंग ऑर प्री झायगॉटिक आयसोलेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय होतं, या मेकॅनिझममुळं द मेकॅनिझम प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन. त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशनच होत नाही, फर्टिलायझेशनच होत नाही. झायगोट फॉर्मेशन, मेल फिमेल गॅमेट एकत्र आले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काय होत नाही, फ्युजन होऊ शकत नाही. आणि फ्युजन न झाल्यामुळं नवीन जीव तयार होऊ शकत नाही. त्याला प्रीमेटिंग आणि प्री झायगॉटिक म्हटलेले. हॅबिटॅट आयसोलेशन. मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग इन अ सेम जॉग्राफिकल रिजन बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटॅट्स सो दॅट पोटेन्शियल मेट डू नॉट मीट. काय म्हटलेलं आहे, हॅबिटॅट आयसोलेशन म्हणजे काय आहे की त्याच्या आढळण्याचं इकॉलॉजिकल आयसोलेशन्स, त्या आढळण्याचं ठिकाण, त्याच्या आढळण्याचं जॉग्राफिकल रिजन जो आहे तो सेपरेट आहे. आणि तो भूभागामुळं काय होत नाही, ते कधीही पुनरुत्पादन करत नाहीत. बेटावर एखादे असणारे प्राणी तिथले आणि शेजारचे असणाऱ्या देशातील प्राणी त्यांचं काही मीटिंग होणार का, मध्ये महासागर आहे, समुद्र आहे, त्यातून ते काही येऊ शकत नाहीत आणि मिलन होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं काय होतं, हॅबिटॅट आयसोलेशन होऊ शकतं. सीझनल ऑर टेम्पोरल आयसोलेशन. Members of population living in a same geographical region but are sexually mature at a different years at a different times of the year. काय, सीझनल ऑर टेम्पोरल आयसोलेशन. मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग इन अ सेम जॉग्राफी. एकाच भूभागामध्ये होतात ते काय, प्राणी, ते त्या वनस्पती वाढतात. बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट अ डिफरंट. पण त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन घडण्याचा कालावधी जो आहे तो वेगवेगळा असेल तर मग काय होणार नाही, त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन, दोन गट जरी एकत्र राहत असले तरी त्यांच्यामध्ये काय होणार नाही, मेल फिमेल गॅमेट एका वेळी दोघांमध्ये परिपक्व नसेल तर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. आपण पोलन ग्रेनच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की हा क्रॉस पॉलिनेशनसाठी हा ॲडव्हान्टेज आहे की
ॲडव्हान्टेज आहे की दोघांचं मध्ये मेल फिमेल गॅमिट्स एकाच फुलामध्ये तयार होऊन सुद्धा दोन वेगळ्या वेळेस वेगळ्या कंडिशनला जर तयार होत असतील तर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. इथॉलॉजिकल आयसोलेशन. ड्यू टू स्पेसियल मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन डू नॉट मेट. काय स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर, त्यांच्यामध्ये मेटिंग बिहेवियर वेगळी असल्यामुळं इथॉलॉजिकल आहे की त्यांच्यामध्ये काय होत नाही, मेटिंग होऊ शकत नाही. मेकॅनिकल आयसोलेशन. द मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन्स हॅव अ डिफरंट इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. काय मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये काय आहे तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची रचनाच वेगवेगळी असेल तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काय होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही. पोस्ट मेटिंग ऑर पोस्ट झायगॉटिक. आता इथं मिलन झालेलं आहे, झायगोट तयार झालेलं आहे, त्यानंतरचे काही चेंजेस बदल असतात पहा. गॅमिट मॉर्टॅलिटी. गॅमिट हॅव अ लिमिटेड लाईफस्पॅन. गॅमिट मॉर्टॅलिटी म्हणजे गॅमिट तयार झालेलं आहे, फर्टिलायझेशन झालेलं आहे, झायगोट तयार झालेलं आहे, गॅमिट झालेलं आहे, पण त्याचं काय आहे, मॉर्टॅलिटी आहे. गॅमिट्स हॅव अ लिमिटेड लाईफस्पॅन. एक तसं आयुष्य ठरलं आहे की ठराव दिवसात फर्टिलायझ एग्स काय झालं पाहिजे, इम्प्लांट झालं पाहिजे आणि त्याचं मदरच्या बॉडीला ॲनिमलमध्ये व्हिव्हिपॅरसमध्ये की तसं मदरच्या बॉडीला अटॅच झालं पाहिजे. ड्यू टू वन ऑर other reason, if union of the two gamete does not occur in the given time. जर त्या दोन गॅमिटचं मिलनच एका वेळी झालं नाही, इट रिझल्ट इन द गॅमिट मॉर्टॅलिटी. आणि त्यामुळे काय होतं, गॅमिट मॉर्टॅलिटी होते. दुसरं आहे झायगॉटिक मॉर्टॅलिटी. हिअर एग इज फर्टिलाइज बट झायगोट डायज ड्यू टू द वन अँड अदर रिझन. एक किंवा अनेक कारणानं काय झायगोट तयार झालेला आहे पण तो काय होतो, मरण पावतो, तो वाढू शकत नाही, एम्ब्रिओ वाढू शकत नाही. हायब्रिड स्टॅरिलिटी. हायब्रिड डेव्हलप टू द मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ द प्रॉपर गॅमिटोजेनेसिस. मिओसिस. मूल इज ॲन इंटरजेनिक हायब्रिड विच इज अ स्टराईल. काय हायब्रिड स्टरिलिटी. हायब्रिड्स असतात ते तयार केलेले, ते झालेले काय असतात, स्टराईल असतात, नपुसक असतात, ते काय करू शकत आहे, पुनरुत्पादनास पात्र नसतात. उदाहरणार्थ खेचर घेतलेलं आहे, खेचराला पिलं करायचे पिलं पाहिजे असतील तर खेचरामध्ये नर मादी त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होत नाही आणि त्यांच्यापासून खेचराचं पिलं तयार होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डॉंकी आणि हॉर्स यांचंच मेटिंग घडवावं लागतं आणि खेचराचं पिलं आपल्याला उपलब्ध होतं. तर अशा पद्धतीनं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे आणि ह्या रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळं काय होतं की दोन गटाचे प्राणी एकत्र राहूनसुद्धा काय होतात, त्यांच्यामध्ये अनेक वर्षे मेटिंग न झाल्यामुळं दोन भिन्न जाती तयार होतात आणि अशा पद्धतीने उत्क्रांती होते. असा हा भाग आहे. पुढच्या पिरियडला मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन हा भाग पाहू. इथं थांबूया. ओके, थँक्यू.